नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज आपण बघणार आहोत एकदम छान चटपटीत आंबट गोड तिखट, दिसायला बघा किती छान दिसते, इतकी छान टेस्टी कच्च्या कैरीपासून 2 ते 3 महिने आरामशीर टिकणारी अशी चटणी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करायची जरूरतच पडणार नाही किंवा गरजच पडणार नाही, इतकी पटकन संपते अशी चटणी. एकदम लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि सध्या बाजारात खूप कच्चे आंबे, कच्च्या कैऱ्या खूप प्रमाणात आहेत. त्यामुळे तुम्ही ही चटणी 2 ते 3 महिन्यासाठी जास्तीची बनवून ठेवली तरी चालेल. या ठिकाणी मी बाजारातून कैरी आणल्यानंतर या ठिकाणी ही जी कैरी आहे ना, अशी लांबटवाली, ही कैरी 2 ते साधारणतः 20 ते 25 मिनटं, साधारणतः अर्धा तास तुम्ही पाण्यामध्ये अशी ठेवायची आहे. कैरी बघून घेताना एकदम कडक कैरी बघून आणायची आहे, अजिबात मऊसूत किंवा मग अशी थोडीशी बोट लावल्यानंतर आतमध्ये जाणारी किंवा मग मऊसूत अशी कैरी आणायची नाही. एकदम कडक कैरी आणायची आणि फ्रेश कैरी आणायची. कैरी आणल्यानंतर अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायची. त्याचा चीक जो आहे ना, पूर्ण पाण्यामध्ये निघून जातो आणि सुती कपडा घ्यायचा. सुती कपड्यावरती पाण्यातून काढून घेतल्यानंतर एकदम ड्राय करायची, पूर्ण पुसून घ्यायची आहे. पूर्ण कडेपर्यंत, वरची देठापर्यंत सर्व व्यवस्थित पुसून घ्यायची. पुसून झाल्यानंतर हवं तर तुम्ही फॅनखाली 1-2 मिनटं ठेवूसुद्धा शकता. या ठिकाणी आपल्याला पाण्याचा किंवा पाण्याचा अंशसुद्धा नको आहे, अशी कैरी पूर्णपणे कोरडी हवी आहे. कैरी पूर्णपणे सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घेतली. चला तर मग आता पहिले कैरीची जी साल आहे तीसुद्धा काढून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही डायरेक्टली साल वापरलं कैरीचं तरी चालेल, आणि काहींना आवडत नाही, थोडंसं तुरट लागतं, त्यामुळे काहीजण आवडत नाही म्हणून काढूनही टाकता खाताना. पण मग मला असं वाटतं आहे साल त्यापेक्षा काढून घेतलं ते जास्त बेस्ट राहील. या ठिकाणी कैरी जी आहे ना, व्यवस्थित या ठिकाणी स्वच्छ पुसून घेतली, तुम्ही बघू शकता. आणि पुसून घेतल्यानंतर ती कोरडीसुद्धा झाली आहे. आता कोरडी झाल्यानंतर याचं जे वरचं साल आहे ते आपण काढून घेऊया. साल जे आहे ना, हलकं हलकं काढलं तरी चालेल, जास्तीचं काढण्याची पूर्ण गरज नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता साल काढून घेतल्यानंतर कैरी जी आहे ना, खूप जास्त आंबट आणि तुरटसुद्धा लागत नाही, कडसरसुद्धा लागत नाही. खूप छान चटणी या ठिकाणी तयार होते. आता साल काढून घेतल्यानंतर त्याचे ओबडधोबड थोडेसे काप करून घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जाड बारीक काप या ठिकाणी मी करून घेतले, कारण आपण ते मिक्सरला फिरवूनच घेणार आहोत. या ठिकाणी आतमधली कोय काढायची विसरायची नाही, ती कोयसुद्धा काढून घ्यायची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ती कैरी जी आहे ना ती टाकून घेतलेली आहे आणि ती थोडीशी प्लस मोडवरती फिरवून घेतलेली आहे. फक्त साधारणतः एकदा फिरवली आणि लगेच बंद केलं आहे. आणि तुम्ही बघू शकता अशी ओबडधोबड थोडीशी या ठिकाणी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. फिरवून घेतल्यानंतर आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, पसरट पॅन असावा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आहे पूर्ण प्रोसेस करताना, कारण चटणी जी आहे ना खूप छान शिजली जाते आणि शिजल्यानंतर त्याची टेस्ट जी आहे ना खूप सुंदर लागते. या ठिकाणी याआधीही मी कच्च्या कैरीपासून लच्छा लोणचं किंवा लच्छा चटणी ही पण रेसिपी अपलोड केलेली होती. ती तुम्ही यूट्यूबवर माझ्या अकाउंटला जाऊन चेक करू शकता. खूप सुंदर रेसिपी होती आणि खूप जणांनी त्याला प्रतिसादसुद्धा दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तेल छान व्यवस्थित गरम झालं आहे. आता यामध्ये जिरे आणि मोहरी व्यवस्थित जोपर्यंत फुलून येत नाही असा आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यामुळे काय करायचं, तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. तेल जर गरम नसेल, जिरे मोहरी जर व्यवस्थित तडतडली नाही तर तडका व्यवस्थित बसत नाही. चटणी जी आहे ना खमंग अशी बसली पाहिजे तडका, त्यामुळे चटणीची टेस्ट जी आहे ना ती खूप सुंदर लागते. या ठिकाणी तेल जास्तीचं गरम झालेलं होतं म्हणून मी गॅस बंद ठेवला आणि जिरे मोहरी तुम्ही बघू शकता एकदम छान तडतडली आहे. त्यानंतर हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद. त्यानंतर लाल तिखट, तुम्ही रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट वापरलं तरी चालेल, आणि मी काश्मीरी लाल तिखट वापरल्यानंतर थोडंसं आपलं घरचं नॉर्मल तिखट जे असतं भाजीला आपण डेली यूजसाठी वापरतो ते लाल तिखट मी वापरलेलं आहे, कारण थोडीशी तिखटसुद्धा चटणी खूप सुंदर लागते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गॅस पुन्हा ऑन करून घेतला, आणि कारण मिरची जळू नये त्यामुळे गॅस आता व्यवस्थित ऑन करून घेतला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आपण बारीक वाटण केलेलं होतं कैरीचं
ते यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आंबट गोड चटणी बनवतो आहे. काश्मीरी लाल तिखट टाकल्यानंतर रंग खूप सुरेख येतो. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल. या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित सर्व भांड्यामधलं जे साहित्य आहे, कैरीचे जो आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते सर्व त्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित हलकंसं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं. आणि तुम्ही बघू शकता आता यावरती आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही शिजण्यासाठी, कारण झाकण जर ठेवलं तर त्या वाफेने त्याच्यावरती पाणी तयार होईल आणि ते झाकणाचं पाणी पुन्हा त्या चटणीमध्ये पडेल आणि आपल्याला या ठिकाणी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. पूर्ण प्रोसेस जी आहे ती झाकण न ठेवता आपल्याला या ठिकाणी कैरीची चटणी जी आहे ना छान शिजवून घ्यायची आहे. थोडासा वेळ लागेल, साधारणतः 4 ते 5 मिनटं लागतात, खूप जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता चटणी जी आहे ना परतायला छान ठेवून दिलेली आहे. आता यामध्ये आपण हलकासा गूळ टाकून घेऊया. गूळ जो आहे ना त्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता. जास्तीचं गोड हवं असेल तुम्हाला तर तुम्ही थोडा जास्त गूळ टाकला तरी चालेल, पण मला असं वाटतं आहे तिखट, आंबट आणि गोड हे समप्रमाणात असेल तर चटणी खायला खरंच खूप छान लागेल. या ठिकाणी मी गूळ टाकून घेतला आहे. आता गूळ जेव्हा उष्णता लागते तेव्हा तो वितळायला सुरुवात होते, मग थोडंसं ओलसर चटणी होईल. पण आपल्याला काय करायचं आहे, चटणी जी आहे ना पूर्ण गूळ वितळल्यानंतरसुद्धा आपल्याला 2 मिनटं जास्तीची शिजवून घ्यायची आहे. जोपर्यंत मी पुढे सांगेलच चटणी तयार झाली हे कसं चेक करायचं हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान पाणी सुटलं आहे. आता पाणी सुटल्यानंतर आपल्याला 2 मिनटं अजून पूर्ण वेळ शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण चटणी आपल्याला ड्राय करायची, कारण 2 ते 3 महिने टिकणारी ही चटणी, यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जास्तीचं मी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे आणि अजूनही थोडंसं ओलसर चटणी आहे. आणि थोडासा गॅसचा फ्लेम जो आहे ना तुम्ही बघू शकता मी पूर्ण प्रोसेसला कमी आणि लोच ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी चटणी जी आहे ना पूर्ण सुक्की झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम ड्राय व्हायला लागली आणि पूर्ण जे आपलं मिश्रण होतं ते पूर्णपणे ड्राय झालं आहे आणि शिजलेली सुद्धा आहे. आता या ठिकाणी काय करायचं, स्पूनमध्ये असं हाताला चेक करायचं, जोपर्यंत एक तार तुटते त्या टायमाला समजायचं की चटणी आपली एकदम परफेक्ट शिजलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे आणि पूर्ण ड्राय चटणी, सुकी चटणी या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. मस्त खा आणि स्वस्त खा. चटणी बनवून झाल्यानंतर इतरांनाही शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.